कळतंय की चार्टर्ड अकाउंटंट आहेत कर्जत शहराचे आणि त्यांनी मार्च महिना हा त्यांच्यासाठीच आहे. मार्च एंडिंग चांगली केली दोन्ही बाजूने. तर या मंचावरती एक महत्त्वाचा सन्मान आपण करणार आहोत. मी RK साहेब आणि JK साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तर मी हर्षल भाऊ मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचे स्वीय सहाय्यक आदरणीय केतनजी बेलोसे यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा. मी युवक अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने हर्षल भाऊंना विनंती करतो की आपण या मुख्य मंचावरती केतनजी बेलोसे यांना सन्मानित करावं. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्यासाठी अगदी मातीवरती जाऊन ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारा हा सच्चा त्यांचा पाठीराखा स्वीय सहाय्यक केतनजी बेलोसे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतोय. नेवाळी संघ जेव्हा जेव्हा अनेक स्पर्धांमध्ये खेळतो तर त्या संघाला पुरस्कृत करण्याचं काम केतनजी बेलोसे करत असतात. आणि मी मगाशीच म्हटलं सुधाकर भाऊ घारे यांची सावली पाहायची असेल तर केतनजी बेलोसे यांच्याकडे नक्की पहा. यानंतर आपण दोस्तीचे दुनियातील राजा माणूस दर्शन वायकर यांचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. आज राजकारणाने परिसीमा तोडल्यात हर्षल भाऊ, हे नक्कीच पाहायला मिळालं आणि ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. दर्शनजी वायकर यांचा सन्मान या मुख्य मंचावरती हर्षल भाऊ मोरे यांच्या उपस्थिती मात्र संपन्न होईल. मॅन ऑफ द मॅच तेजस देशमुख आपण मंचावरती या. दर्शनजी वायकर साहेबांचा सन्मान हर्षल भाऊ मोरे यांच्या शुभ उपस्थितीत मात्र हा शुभ सन्मान होतोय. सहर्ष स्वागत. भूषण कडू साहेब देखील उपस्थित आहेत. भूषणजी कडू साहेबांना देखील सन्मानित करण्यात यावं. मी विनंती करतो हर्षलजी मोरे यांना की आपण भूषणजी कडू साहेबांचा सन्मान करावा. कुमेश मोरे साहेब कालही उपस्थित होते. हा भूषण कडू साहेबांचाही सन्मान होईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच तेजस देशमुख ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या तेजस देशमुख. अकिब पाटील आपण मंचावरती या. आपल्या शुभ हस्ते आपण जयवंतजी मसे साहेब शशांकजी देशमुख साहेब यांना सन्मानित करणार आहोत. तेजस देशमुख मंचावरती या आणि विनंती आहे केतनजी बेलोसे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. भले त्यांच्या गावच्या विरोधात आक्रमक खेळी केले परंतु शेवटी खेळ आहे, क्रिकेट आहे, हार जीत ही होतच असते. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब केतनजी बेलोसे यांच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती तेजसला आपण सुपूर्त करतोय. या शशांक दादा आपणही या. वेल डन तेजस, अभिनंदन. अगदी एका षटकाचा खेळ तेजसने मैदानात केला जिथे मात्र दोन धावा देत एका विकेटची महत्वपूर्ण टर्निंग ओव्हर जर म्हणायला गेले मॅच मधली तेजस देशमुखच्या हातात होती. वेल प्लेड तेजस. केतनजी बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक सुपूर्त करतोय. भूषण कडू साहेबांचा सन्मान, शशांक देशमुख साहेबांचा सन्मान. या दरम्यान चेतनजी चौधरी यांचं देखील इथे आगमन होत आहे. दरम्यान आपण पाहतोय मुकुल A1 जोडी शेखर मुखू यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करतोय हर्षलजी मोरे यांना. ते या मंचावरती उपस्थित होत आहेत. चेतनजी चौधरी, त्याचबरोबरीने अतुल देशमुख. A1 जोडीचे यशस्वी आयोजक आता बाबू घारे, मनोजजी बेहरे, चेतनजी चौधरी आणि त्याच समेत अतुलजी देशमुख. सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात आणि विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. जाऊयात मॅचकडे. परंतु तमाम क्रीडा रसिकांसाठी पुन्हा एकदा खुशखबर. 14 ते 18 एप्रिल A1 जोडी ट्रॉफी अर्थात सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश दादा देशमुख यांच्या नावाची ती ट्रॉफी आपल्या समवेत पाहायला मिळेल. दिनांक 14 एप्रिल ते 18 एप्रिल. तेजसजी मोरे साहेबांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. हो पहिलाच वेगवान चेंडू. आणि मंचावरती उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांना सन्मानित करून आपण मॅचकडे जाणार आहोत. हर्षल भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होतोय. मोरे साहेबांचा सन्मान. आणि यानंतर मंचावरती उपस्थित चेतनजी चौधरी यांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी हर्षल भाऊंना करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण चेतनजी चौधरी युवा उद्योजक चेतनजी चौधरी. ओ फटका, क्या बात है. नेवाळी संघ या मॅच मध्ये खेळतोय. खरं तर नेवाळी संघाचे पुरस्कर्ते केतनजी बेलोसे देखील या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये अक्षयच्या बॅटमधून आज षटकार आलाय. अक्षय गायकवाड. त्यानंतर हर्षलजी मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण
अनुप साबणे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश बाबू घारे यांना देखील सन्मानित करावं. आपला देखील सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. युवक अध्यक्ष चषकात मी मगाशी पटकन म्हटलं की निवाळीच्या विरोधात चांगली कामगिरी केली, परंतु पराभूत केलं ते पाली भुतिवली संघाला ओमकार दहिवलीने. हो, कल्पेशचा पुढे टाकलेला चेंडू लॉंग ऑफला उडवला, तितकी चांगली फिल्डिंग अमोल मोडक कडून. फेक पहा, चूक आहे. आणि आता रुपेश बाबू घारे साहेबांचा सन्मान अनुपजी साबणे आणि आकिब पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होतोय. यानंतर आमचे देशमुख साहेब अतुल देशमुखजी यांचाही सन्मान करण्याची विनंती मी आकिब पाटील आणि अनुपजी साबणे यांना करतोय की आपण आज सन्मान करावा. चेतनजी चौधरी, रुपेश जी घारे, अर्थातच बाबू घारे, अतुल देशमुख. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या दरम्यान स्क्रीनच्या दिशेने, ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने मारलेला हा चौकार 4 धावा. जानवान निवाळी संघाने जबरदस्त सुरुवात केली आणि अतुलजी देशमुख साहेबांचा सन्मान इथे संपन्न झालाय. आणि आता आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. येस, थँक्यू समीर. जाऊयात अर्थातच या ठिकाणी वावलेली टीमसाठी पारितोषिक लागलं गेलं. अर्थातच भिवंडी टेक्सटाईल नेराल, अशोक भोईर आणि मयूर मुंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलं गेलं. विकेट हॅट्रिक जर नोंदवली वावलेली टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज जरूर असेल. परंतु आता प्रश्न समीर इथे निर्माण जरूर झाला आहे. मॅच अगदी निवाली टीम आणि वावलेलीच्या दरम्यान मैदानावरती रंगली गेली आणि जे ते आत्ताच अमोलजी भोपतराव राष्ट्रवादी कार्यकर्ते यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दरम्यान जर पाहायला गेलं तर जिथे गोलंदाजी करतोय तर मात्र कल्पेश कांबेरे, प्रश्नचिन्ह हा निर्माण झाला आहे की थोड्याच दिवसांपूर्वी कर्जत तालुक्याचा विश्वकप आपल्याला पाहायला मिळाला तो चांदईच्या मैदानावरती आणि तिथे बेस्ट बॉलरचा किताब या गोलंदाजाच्या नावावरती जरूर कोरला गेला आहे. परंतु आता इथे सध्या मैदानात परिस्थितीजन्य पाहायला गेला तर सपकून मार खातोय. विचार करावा लागेल आता कल्पेश कांबेरे यांना मैदानात, कारण समोरची वन मॅन आर्मीची बॅटिंग नाहीये तर अजय आणि संकेत अगदी महत्त्वपूर्ण बॅटिंग मैदानात करतायत. आदरणीय नितेशजी बचाल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल अनुपजी साबळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचे. थोडं कॉमेंट्री बॉक्स थोडा आवाज मात्र कमी ठेवतो, कारण इथे अर्थातच आमचे अगदी मी तर म्हणेल जागृत पत्रकार आहेत BG 24 तास ज्यांच्या नावाने चॅनल पाहायला मिळतं. बाळूदादा गुराव सध्या बाईटच्या तयारीत आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याकडे वळूयात. थोडा एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 12 आकड्यावरती. याला ना बाबा सगळा एवढा ऑन माईक केला तू पण काय करतो. बोल बाबू. मयूर मुंडे दिलाय ना. अतिरिक्त पूर्ण बाजूला तुझी डीजेची सगळी टीम आहे का.
स्वतः उठव नाही तर मग तुला उठवायला लागेल. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. तर नेवाळी संघासाठी सलग 3 षटकाराला नेवाळी संघासाठी सलग 3 षटकारांसाठी रुपेश अर्थातच बाबू घारे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दोस्ती ग्रुपकडून चेतन चौधरी रुपेश बाबू घारे अतुल देशमुख यांच्या वतीने नेवाळीसाठी पारितोषिक आहे. तर आम्ही आभारी आहोत केतनजी बेलोस यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभली. थोड्या इंटरव्ह्यूज चालू होत्या पत्रकारांच्या. बाळू गुरव अगदी बाईट घेत होते त्यामुळे थोडा ऑडिओ थांबला होता. अच्छा, तर जय गुरव यांचे बाबा असल्फा घाटकोपरचा किंग बॉलिंग मधला प्रसादजी सावंत आपण मंचावरती या. मी विनंती करतोय हर्षल मोरे यांना की प्रसादजी सावंत साहेबांचा सन्मान होईल. तर मॅच देखील चालू आहे. स्कोर सांगा, स्कोर जो अत्यंत महत्वाचा आहे. धावसंख्या तिथेच थांबलेली आहे. अर्थातच पहिल्या षटकाच्या अंतीच्या धावा धावफलकावरती होत्या 12, त्या मात्र आतापर्यंत पाहायला मिळतात. अमोल मोडकची गोलंदाजी, चांगला फटका यावेळी जरूर आलाय. 5 बॉल मध्ये एकही धाव दिली नव्हती, परंतु इथे मात्र सिंगल आली आहे. खरं तर आम्ही आभारी आहोत केतनजी बेलोसे साहेब. आपण उद्या लवकर या जेणेकरून कार्यक्रमाची रूपरेषा व्यवस्थित पार पडली जाईल. कुमेशजी मोरे साहेब आपलंही आभार. या मंचावरती आपण प्रसाद सावंत आणि त्याचबरोबरीने हर्षल मोरे साहेबांचा सन्मान करणार आहोत.
हर्षल मोरेजी यांच्या शुभ हस्ते आपण प्रसादजी सावंत साहेबांचा सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबरीने जयवंतजी मसे साहेबांचाही सन्मान होईल. 2 ओव्हर धावसंख्या झाले ती बॅटिंग करणाऱ्या जनमान नेवाळी संघाची 13, पहिल्या षटकात कल्पेश कांबेरेने धावा दिल्या त्या 12. अमोल मोडक यंदाच्या वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आणि असं वाटलं की यंदाच्या वर्षी अमोल मोडक एखादी तरी बाईक पटकावेल, परंतु तो बाईकपासून थोडा दूर राहिला. जयवंत मसे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय हर्षल मोरे यांच्या शुभ हस्ते. आणि आज खरं तर जय भवानी वावळोली खेळतोय श्री 11 नावाने आणि त्यांच्या ज्या जर्सीज आहेत येलो जर्सीज न्यू जर्सीमध्ये हा संघ खेळतोय. त्या जर्सीचे पुरस्कर्ते आहेत भिवंडी टेक्स्टाईल नेरळमधील कर्जत तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचं कपड्यांचं दुकान भिवंडी टेक्स्टाईलचे मालक अशोक भोईर साहेब यांनी मात्र त्यांना या जर्सीज येलो जर्सीज मात्र पुरस्कृत केल्यात. त्यांचेही मनापासून आभार. सध्या योगेश कांबरे कंट्रोल करतायत. पाहूया जय हनुमान नेवाळी संघ कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. जवळत मॅचकडे 2 षटकांचा खेळ संपला आणि 13 धावा धावफलकावरती. अमोल मोडकची गोलंदाजी सामन्यात एक रंगतदार स्थिती निर्माण करताना जरूर दिसली आहे. गोलंदाजी करत असताना 5 बॉलमध्ये 3 विकेट जरूर नोंदवल्यात. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती अगदी सांघिक कुड्यातला तिसरं षटक आहे, परंतु वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी कल्पेश कांबेरे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय मयूरजी मुंडे आणि साहिलजी कडाव यांच्याकडून मात्र विकेट हायट्रिकसाठी वावलेली टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि भिवंडी टेक्स्टाईल नेरळ अशोक भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज विकेट हायट्रिकसाठी. चांगला बॉल यावेळी पिचिंग लाईन फार सुंदर पाहायला मिळते. एकीकडे कल्पेश कांबेरे जे पहिल्या षटकामध्ये थोडासा नाराज होता, परंतु या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी. आदरणीय अशोकजी कांबेरे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय समाधानजी पठारे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा स्वागत. चांगला बॉल. सध्या मनोज मैदानात आहेत, हे फार महत्वाचं आहे. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये विचार करायला गेलं तर 12 धावा कल्पेश कांबेरेने खर्च जरूर केला, परंतु इथे लीड केलं गेलं. योगेश कांबेरेंचा कानमंत्र सध्या मैदानात कामी आलाय. खरं तर वाईट बॉल आहे आणि अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही योगेश दादा कांबेरे यांना पाहतायत. हर्षलजी मोरे यांनी मगाशीच मला सांगितलं की ते त्यांचे परम मित्र आहेत आणि त्याचबरोबरीने मनोज मुंडे. हा सामना समाप्त झाल्यानंतर आपण दोन्ही मनोजी मुंडे आणि योगेश दादा कांबेरे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. चांगला फटका यावेळी गॅप जरूर शोधली आहे. बॉल धावतोय आणि त्याच्या मागे फिल्डर. बॉल सीमारेखा पार. शर्यत जिंकले बॉलने. इथे आलाय दर्जेदार चौका. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा, साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. देव माणूस पाहिजे नवा, देव माणूस पाहिजे नवा. सुधाकर शेटगारे बावी आमदार आम्हाला हवा, सुधाकर शेटगारे बावी आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेतकरी आमदार आम्हाला हवा, सुधाकर शेतकरी भावी आमदार आम्हाला हवा. क्या बात आहे डीजे. तुमच्याही प्रेझेंट ऑफ माइंडची दाद जरूर देईल, परंतु इथे मात्र जसं सुधाकर भाऊ घरे यांच्या नावाची दोन्ही पाहायला मिळाली. चर्चा मात्र सर्वीकडे रंगली जाते. एकीकडे युवक अध्यक्ष हर्षलजी मोरे यांच्या स्पर्धेची सातत्यपूर्ण चर्चा पाहायला मिळते. आकर्षक लकी ड्रॉ आपण पाहतोय. इलेक्ट्रिक बाईक असेल, LED TV असेल, महिलांसाठी पैठणी पाहायला मिळते. परंतु इथे फटकेबाजी आता नेवाली टीमला मैदानात करायची आहे, त्याच्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहे. कारण एकीकडे पाहायला गेलं तर चौकार आला होता, आशिषजी पाळवी जागृत करणारा तो चौकार होता. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर इथे तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्यापपर्यंत 20 आकड्यावर. आहे आवाज लय मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, तसा नाव आहे मोठा राष्ट्रवादीच्या नेत्याचा. टंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे दादाचा, टंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे दादाचा. टंका वाजतोय नावाचा
येस, थँक्यू. मी जरा विनंती करेल आमचे महान रक्तदाते राजाभाऊ कोठारे, आपण आमच्या समवेत, माझी इच्छा आहे फार मोठं, आपण जॉईंट व्हायचं प्लीज. तिथूनच धन्यवाद. प्रकाश जोतातील रात्रीचे सामने, आयोजक राष्ट्रवादी युवक अध्यक्ष हर्षलजी मोरे यांच्या माध्यमातून हे सामने आयोजित करण्यात आले. आजचा दुसरा दिवस आहे, चांगलंच असं वातावरण आहे. आपल्याला माहिती आहे क्रिकेट म्हणजे लोकांका जीव की प्राण, असा भारतामधलं महत्त्वाचा खेळ म्हणजे क्रिकेट झालेला आहे. गल्ली बोळात जा, आदिवासी पाड्यांमध्ये जा, क्रिकेट खेळताना आपल्याला माणसं दिसतीलच. आणि अशा सगळ्यांना एकत्र करून हा आयोजन हर्षल मोरे यांनी केलेलं आहे. सुंदर पद्धतीचं आयोजन, सुंदर पद्धतीचं स्टेज आणि चांगल्या पद्धतीची बक्षिसं, आणि आपल्याकडे 2 स्कूटर आहेत, सायकली आहेत, असे विविध बक्षिसं त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. याचे मानकरी जे ठरणार आहेत ते आपल्याला 2 दिवसामध्येच कळेल. उद्या आपल्या आदिती तटकरे मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, तरी सगळ्यांनी या सामन्यासाठी उपस्थित राहावे. पुढचा चेंडू आणि उंचावरनं फटका मारला आहे, पाहूया त्या ठिकाणी बहुधा हा चौकार असावा. आणि 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने धावसंख्या 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच आपण पाहतो, खरं सांगायला गेलं तर अगदी गेली 15 वर्षांपासून 15 ते 16 वर्ष आम्ही समालोचन क्षेत्रात आहोत. परंतु अगोदरचं जर समालोचन तुम्हाला या कर्जत तालुक्यात जर कोणी ऐकवलं असेल, जुनं जाणतं, तर ते मी नक्की म्हणेल राजाभाऊ कोठारे. अर्थातच बरेचसे सामने त्यांनी आपल्या आवाजाने गाजवलेले आहेत. सुंदर षटकार मारलेला आहे. धावसंख्या होते ती 23 लगावलेला आहे. उंचावरनं चेंडू मारला आणि 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 30. इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल, अरे इंटरनॅशनल मॅचेससारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची भावा चषकाची जरा अलग है लेवल, आपल्या चषकाची भावा Yes, thank you. चषकाची जरा आदरणीय राज सावंत, आपणास विनंती की आपण मंचावरती या. आज आपला या ठिकाणी वाढदिवस आहे. राज सावंत या आपण. इकॉनॉमिकल स्पील सध्या जरूर पाहायला मिळालेत मैदानात, परंतु इथे गोलंदाजीला गोलंदाज तयार, परंतु तलवार जरूर चालवली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय बिग ब्लास्ट, सिक्सर. पुन्हा षटकार. येते अभिनेते ही करी कौतुक, आउट ऑफ इंडिया है हो लख. हॅलो. येस, थँक्यू. या बॉलवरती जर सिक्सर आला म्हणजे षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली, तर अर्थातच चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख आणि रुपेश अर्थात बाबू गारे A1 जोडी चषकाचे आयोजन करतायत. यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय धनराज कांबेरे, आणि सातत्यपूर्ण ज्यांचं समालोचन आपण ऐकताय ते प्रवीण दुगाडे. आणि आम्ही सातत्यपूर्ण नेहमीच त्यांना उपमा दिली आहे कॉमेंट्री क्षेत्रातली, मिनी प्रवीण दुगाडे म्हणून धनराज कांबेरेंची कर्जत तालुक्यातली ओळख आहे. सहसा कॉमेंट्री क्षेत्रात बसत नाही, परंतु एखादी स्पर्धा असली की आवाज ऐकायला मिळतो. नो बॉल म्हणजे येथे अजूनही कंटिन्यू राहील, काही हरकत नाही आहे. कारण इथे गोलंदाजाची थोडीफार चुकी आहे, परंतु इथे चुकीचं म्हणायला गेलं तर थोडीशी संधी निर्माण करून दिली आहे धनराजने यावेळी. चांगला फटका यावेळी, परंतु इथे फ्री हिटचा बॉल. जिथे जीवदान मिळालंय अगदी बॅटर आपण पाहतोय. चांगली बॅटिंग सध्या मैदानात सांगायचं झालं तर अगदी युवा उद्योजक आमचे प्रफुल्लजी भोईर मंचावरती स्थानपन्न झालेत. आयोजन करताना एक जबरदस्त मोलाची साथ त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लावली जाते. तर सांगायचं गेलं तर हर्षलभाऊ मोरे आणि केतनजी बामणे यांच्यावरती त्यांचा खास कटाक्ष असतो. मैत्रीचं प्रेम आहे आणि ते प्रेम सातत्यपूर्ण ते दाखवत असतात.
चांगला फटका उडवायचा होता हेलिकॉप्टर, परंतु ग्राउंड फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे, दुसरीसाठी प्रयत्न, फंबल पाहायला मिळालं आणि दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर या षटकातला अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये काय धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 2 मोठी फटकी थोडे धनराज कांबेरेला बॅकफुटवरती घेऊन जरूर आले. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. अगदी डीप एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल केलाय. उचलेल फेक करेल तोपर्यंत इथे काय घडतंय परतावं लागेल. विकेटला सॅक्रिफाईस केलं गेलंय. अगदी आत्महत्या आणि इथे रनआउटची विकेट. आदरणीय केतनजी गवळे आणि कुंदनजी भोईर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अरे सकाळी 9 वाजता आलता घरी, आईने फोन केला, बोलतोय कोणाची तू 65 कप चहा गेले 750 वाला घरी आलाय. तो नेरळवरनं 750. आता फोन केला त्याला की आता 50 कप चहा आणतो, बोलतो मी नेरळ नाही, बोलतो नेरळवरनं आणतो. आणि आईला तेच सांगतो की नेरळवरनं 65 कप यांनी ऑर्डर चहा वाजून गेला तो. दादांनो विनंती आहे ज्या जनरेटर व्हॅन उभ्या केलेल्या आहेत त्या व्हॅन वरून खाली उतरा. आपण खाली फुकट त्रासात याल. आपण आम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे. विनंती आहे तुम्हाला खाली उतरा आपण त्या जनरेटर व्हॅन वरून. दादा लाईव्ह वाले आपला कॅमेरा जरा झलकवा बाबा, यांना पण दिसू द्या आता कॅमेऱ्यात. त्याच्या पलीकडे काय वक्तव्य करू शकत नाही. आणि बॅरिकेडच्या आतमध्ये जे बसलेत त्यांना सुद्धा विनंती की आपण बाहेर व्हा. तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा इलेक्ट्रिक वायर तिथून पास झालेल्या आहेत. नयन मुंडे आता गोलंदाजी मार्कवर आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळाली ती 41 आकड्यावरती. एक सरासरी विचार करायला गेलं तर मैदानात राखली आहे. नेवाली टीमने फुलटॉस बॉल हवे ते बरा तुशी क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावं लागेल यावेळी बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. कमांड इज थँक्यू. 5 विकेटचं पतन अद्यापपर्यंत पाहायला मिळालं. 41 धावसंख्येवरती श्रीरथ रोखला गेलाय खरा, परंतु अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत इनिंग ब्रेकसाठी. किती धावा कुठल्या जातील ते नेवाले टीमच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल हवेत आगे, क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे आणखी एक बॅटर बाद होईल. तू चल मैं आया असं सांगत आहे बॅटर बागे. थँक्यू. भिवंडी टेक्सटाईल नेराल अशोक भोईर यांच्याकडून विकेट रायटिंगसाठी वावलरी टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तर एकीकडे मयूर मुंडे आणि साहिल कडाव यांच्याकडून सुद्धा विकेट रायटिंगसाठी वावलरी टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे या बॉलवरती जर विकेट आली तर नयनच्या नावावरती तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज जमा होईल. अर्थातच पाहूया काय घडतंय मैदानात. करणा
नयनने ही विकेट हॅट्रिक जर प्राप्त केली तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील सोनावणे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हा बॉल या ठिकाणी डॉट जरूर आलाय परंतु इथे विकेटला सॅक्रिफाईस केलाय, आत्महत्येस प्रवृत्त केलंय. अर्थातच वनमॅन आर्मीची बॅटिंग सध्या मैदानात करण्याचा प्रयत्न करत आहे. आदरणीय मधुकर दादा सुर्वे, आदरणीय प्रतीकजी सुर्वे, आदरणीय भाई जाधव, आदरणीय समीरजी चव्हाण, आदरणीय दीपकजी सालेकर, ओमकारजी दगडे या सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक सध्या मैदानात आहे. अगदी या मॅचला युटर्न केला होता ते अमोल मोडकने. दुसरं षटक ज्यावेळी प्रगती पथावरती आलं 5 बॉलमध्ये 3 विकेट दिले आणि सिंगल मात्र शेवटच्या बॉलवरती अमोल मोडकने दिले. कालच्या रजनीमध्ये आपण मेडन षटक हाताळताना पाहिलं होतं. अमोल मोडक दुसऱ्या मेडन षटकावरच्या तयारीत होता परंतु तिथे सिंगल जरूर आली. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा अवैध वार आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे शॉट एक्स्ट्राला टिपली जाते. झेल बॅटर होईल बाद. महत्वपूर्ण विकेट. कर्जत दैवली गावाचा हर्षल मोरे हाय नाव त्याचं. हर्षल मोरे हाय नाव त्याचं. कर्जत दैवली थँक्यू डीजे. कर्जत नगर परिषदेच्या राजकारणाच्या धुरंधर नेतृत्वाची ही लढाई सध्या मैदानात आपण पाहतोय. खरं सांगायचं झालं तर अगदी त्याच राजकारणाच्या पटलावरती जसा सिक्सर त्यांनी ठोकलाय तसा सिक्सर यावेळी मात्र येतोय शुभम बेलोसेच्या बॅट मधून. जबरदस्त मोठा फटका. शेवटच्या क्षणी का होईना परंतु हा फटका फार महत्व देऊन जाणार आहे. यस थँक्यू डीजे. दरम्यान जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 पिचासाठी 48 धावसंख्येची गरज आहे. परंतु शुभम बेलोसेकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर या शुभम बेलोसेची वर्णी जवळजवळ निवाली संघामध्ये 11व्या बॅटरची लागली. शेवटला येऊन त्याने शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. हे फार महत्वाचं आहे. हा षटकार या मॅच मध्ये किती महत्व देऊन जाईल हे कालच्या रजनीमध्ये एका मॅच मध्ये आपण अनुभवलं होतं. वेनगाव टीम जिथे 18 बॉल मध्ये करायच्या होत्या 18 त्या मात्र शेवटच्या बॉलवरती आल्या. एका बॉलमध्ये 6 आणि हर्षलने टोकला होता तिथे तो षटकार. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. देव माणूस पाहिजे नवा, देव माणूस पाहिजे नवा. सुधाकर शेटगारे बावी आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेटगारे बावी आमदार थँक्यू. मनोज मुंडेने जो झेल टिपला त्याच्यासाठी अंकुश कांबेरे यांच्याकडून तब्बल
देखिए कल रात गेंदबाजों के लिए एक उपहार लेकर आई है। कल की रात दिखे इंटरनेट स्वप्निल दिखे इनकी तरफ से हर एक डॉट बॉल के लिए कल रात जितने भी डॉट गेंद गिरेगी 100 का इनाम है। अशोक कांबेरे इनकी तरफ से वावड़ोली के किसी भी बल्लेबाज ने अगर 3 छक्के लगाए तो 2000 का इनाम। लोहा गन में भाई मार लो हथौड़ा। 2030 ये हर्षल मोरे साहब का रहेगा क्योंकि करजत की जनता अभी से उन्हें अपना आगे का नेतृत्व मान रही है। क्या श्रृंखला ऑर्गेनाइज की है उन्होंने क्रिकेट के माध्यम से सीधा जनता के दिलों में जाके वो बसे हैं। 49 रनों की जरूरत है वावड़ोली टीम को। 48 रन बन चुके हैं। संदीप खंडागड़े, ओंकार जी दगड़े साहब, दत्ता माने साहब, ये सभी मेहमान यहाँ पर आ चुके हैं। संदीप सर, हाँ, उनका भी हम स्वागत करेंगे। एक महत्वाची सूचना जरूर करेल। उद्याच्या रजनीमध्ये स्वप्नील दिघे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी इंटरनेट प्रोव्हाइड केलंय, अर्थातच त्यांच्याकडून उद्याच्या रजनीमध्ये प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत शेवटचा बॉल पडेल तोपर्यंत मात्र ही पारितोषिक कंटिन्यू राहील। तो अमीर मणियार यहाँ पर आ चुके हैं, कर्जत अल्पसंख्याक के राष्ट्रवादी प्रमुख, उनका भी हम स्वागत करेंगे। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 48 रन बने हैं पहले सत्र में। 49 रनों की जरूरत है। अशोक बागड़े इनकी तरफ से भी 1000 इनाम है। लगातार 3 सिक्सर, लगातार 3 बाउंड्रीज के लिए। देखिए इनाम ढेर सारे लगाए जा चुके हैं वावड़ोली के ऊपर। नीलेश मुंडे और रूपेश मुंडे इनकी तरफ से लगातार 3 बाउंड्रीज के लिए 1000 का इनाम है। भाई ये इन सभी लोगों ने ना 3 लगाएंगे तब देंगे, 3 लगाएंगे तब देंगे। भाई देने वाला 1 पे भी देता है, 1 पे लगाइए कुछ। जाऊयात आपण टॉस बॉक्स कडे। अर्थातच बीड आणि त्याच्या विरोधात आरडी साऊंड सिद्धिविनायक मोदरे टीम। चला टॉस केला जाईल त्वरित। दोन्ही टीमचे कॅप्टन या। बाबू शेठ खा रहे हैं इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए। कितनी उंगलियां दिखाइए। 3000। देखिए उनकी एक उंगली की ताकत है 1000। 3 उंगलियां उन्होंने उठाई 3000। 5 उठा दे तो 5000। अभी तक तो सिर्फ 3 है, 3 ही उठाई है। विनंती करेल आमचे महान रक्तदाता आदरणीय राजाभाऊ कोठारी सरांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। चला बीड आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल आरडी साऊंड सिद्धिविनायक मोदरे टीम। नेवाड़ी जिनके लिए बाबू भारे हैं, तो मैं अमीर मणियार को स्टेज पे बुलाना चाहूंगा। 1 रन यहाँ पे जरूर मिला है। नेवाली की तरफ से बाबू भारे हैं, लेकिन लगातार 3 सिक्सर के लिए 2000 का इनाम भी है। अशोक कांबेरे, तो एक तरफ कांबेरे हैं, एक तरफ घारे जी है। मैदान के बाहर और मैदान के अंदर है नेवाड़ी और लड़ रही है उनके साथ वावड़ोली। अशोक बागड़े इनके तरफ से भी 1000 है, लेकिन ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला है। 4 तो जरूर मिलेंगे। फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। रूपेश मुंडे और नीलेश मुंडे इनकी तरफ से भी 1000 है। लगातार 3 बाउंड्रीज के लिए। बोराडे सर, यस सर, टॉस जिंकलाय तर मात्र स्वर्गीय सुनील 11 बीड डिसिजन बॅटिंग। यस शुभेच्छा असतील। एकीकडे मॅच ऑन चालू आहे। चला आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे आवाज ऐकायला गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे यांचा। शुक्रिया बोराडे सर, ये अच्छी गेंद की थी। पावर है लेकिन घारे साहब के पैसे में 3 उंगलियां उठाई थी उन्होंने हैट्रिक के लिए। 3000। 5 भी उठ सकती है दूसरे ओवर में। 5 उंगलियां भी वो उठा सकते हैं। टीम का टोटल है यहाँ पे 5 रन। 48 रनों का पीछा, 49 रनों का पीछा करना है। 44 की अभी भी जरूरत। 27 गेंदे, 44 रनों की जरूरत है। यार बार की लड़ाई, गेंद हवा में, कैच होने की संभावना लेना चाहिए। इतने बड़े स्टेज पे आप खेल रहे हो तो ऐसे कैचेस लेना चाहिए। कोठारी साहब यहाँ पे मौजूद है, उन्हें याद आया होगा 1983 के वर्ल्ड कप का फाइनल। कपिल देव ने इसी तरह वीव रिचर्ड का अगर कैच ना लिया होता तो क्या भारत में क्रिकेट की लहर आती, क्या भारत विश्व चैंपियन बनता। केतन गवले या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत।
कई लोगों ने उस जमाने में अपने बेटे का नाम कपिल रखा था उस एक कैच की वजह से। 175 रनों की वर्ल्ड कप में उनकी शानदार पारी। लेकिन यहाँ पर देखिए एक्शन कभी गेंदबाज का, एक्शन कभी बल्लेबाज का। कभी गेंदबाज ये बताता हुआ कि मैं शेर हूं, कभी बल्लेबाज ये बताता हुआ कि मैं शेर हूं, और दोनों एक दूसरे को बताते हुए आप शेर तो मैं सवा शेर, दोनों एक दूसरे को बताते हुए। एक्सपीरियंस कमेंटेटर हमारे साथ है, कर्जत क्रिकेट की नस नस से वाकिफ राजा बाबू कोठारी, और राजनीति से भी वाकिफ है वो, और इसीलिए हमारे जो यंग जनरेशन के नेता है उनके बगल में बैठकर उन्हें कर्जत की राजनीति की रणनीतियों को समझा रहे हैं। टीम का टोटल 6 रन, 7 रन, 7 रन। देखिए रोहित पवार का स्कोर कार्ड ये कह रहा है भाई 7 रन। बाउंड्री भी आई थी इस ओवर में, ओवर की दूसरी गेंद की ओवर, लेकिन फिर भी गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की है। विकेट हैट्रिक आनी चाहिए थी या फिर 3 छक्के आने चाहिए थे, दोनों में से कोई एक होना चाहिए यहाँ पे, क्योंकि घारे साहब ने भी इनाम लगाया है। नेवाली टीमसाठी आणखी एक पारितोषिक रुपेश अर्थातच बाबूगारे यांच्याकडून लागलं गेलंय. त्यांच्या माध्यमातून जर नेवाली टीम ने मेडल षटक फेकलं तर 1000 रुपयांचं त्या गोलंदाजाला कॅश प्राइज असेल. निश्चित रूप से मेडन ओवर के लिए मैं तो कहूंगा हैट्रिक से भी ज्यादा इनाम चाहिए. मेडन काफी मुश्किल है, हैट्रिक तो आएगा 5000, ये मजा आएगा. दरम्यान एका स्वागताकडे जाऊयात. या ठिकाणी आपण पाहताय आदरणीय अमीरजी मन्यार या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा का अल्पसंख्यक शहर अध्यक्ष यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. देखिए हर्षल जी मोरे साहब की प्रतियोगिता में इनामों की कोई कमी नहीं है. एक आईवा कैच 1100. मैं सोच रहा था आज रात की कमेंट्री छोड़ मैं दर्शकों की दिग्गा में जाऊं, 2-3 आईवा कैच पकड़ू, सीधा घर जाऊं सोने के लिए. इतना इनाम है बोराडे सर आईवा कैच के लिए. हा दुगाडे सर, आज तर तुम्ही आजच्या रजनीमध्ये जरूर दाखल झालात. खरं म्हणायला गेलं तर कालपासूनही कैरात हर्षल भाऊ मोरे आहेत. त्यांना एकच नाव आम्ही जसं आयोजन केलं तसं एकच वाक्य वापरतोय की दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. हाँ निश्चित तौर से, क्योंकि जिस तरीके की इनामी राशियां हम कल देखेंगे महिलाओं के लिए पैठनी, क्योंकि साड़ियां काफी पसंद आती है महिलाओं को, चाहे अलमारी भरी ही क्यों ना हो. राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद और ये क्या किया, विकेट कीपर बीट हुए. शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी, देखिए उन्हें ज्यादा चोट तो नहीं आई, बीट जरूर हुए लेकिन नंबर मिलेंगे 4. आदरणीय संजयजी गुप्ता या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा आता सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय अकिब पाटील विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. देखिए बाबू घरे साहब ने 5000 लगाए थे मेडन ओवर पर. यह शुरुआत थी, अगर विकेट कीपर बीट ना हुआ होता तो. संजय गुप्ता ना सम्मान हुआ है. संजय गुप्ता जी सीनियर क्रिकेटर कर्जत, और तारीफ काबिल. सीनियर जब आते हैं ना तो हम जूनियर को प्रेरणा मिलती है, कोठारी साहब एक मोटिवेशन मिलता है. यकीन मानिए 4 के साथ 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. स्ट्राइकर एंड पर योगेश कामेरे रिवर्स लाग रहा था, दागने की कोशिश और कामयाबी. 4 मिले हैं. कोठारी साहब इस रिवर्स को मैं इस तरह से कहता हूं, लगी तो आबाद वरना बर्बाद. एक ऐसी दोधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. जीता जागता उदाहरण 1987 का वर्ल्ड कप. बल्लेबाज थे माइक गैटिंग. टीम का टोटल 15 रन. बाबू भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. अर्थातच योगेश कांबेरेच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज. अर्थातच प्रीत भोईर योगेश के लिए देखिए ढेर सारे नाम. उंगली नहीं उठी अंपायर की उंगली नहीं उठी, क्योंकि आपको मानना होगा, लेकिन उंगली उठी रनआउट के तौर पर. और हमारे अकीब पाटिल ये कह रहे हैं कि मुंह से निकली हुई बोली, बंदूक से निकली हुई गोली और अंपायर की उठी उंगली, इसका कोई तोड़ नहीं होता. ठोक दीजिए.
की तरफ से हमें इनाम आ चुका है, धन्यवाद। और भावड़े की भाषा में कहा जाए तो ये काफी हाई वोल्टेज भरा मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा, भावड़े की यही भाषा रहती है क्रिकेट की परिभाषा में। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं इस वक्त हा 15 रन। सर अगदी आपण जसं म्हणायला गेलं तर मान्यवरांची मंदिर व्यासपीठावरती सातत्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जशी लकी ड्रॉ आपण पाहतोय ओपन होणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये, अनेक लकी ड्रॉ आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं आणखी एक लकी ड्रॉ आहे हेअर कटिंग, अर्थातच टॅग ब्रदर्स यांच्या माध्यमातून अगदी लकी ड्रॉ मध्ये जो विनर ठरेल त्याच्यासाठी 1 वर्षापर्यंत ते मात्र हेअर कटिंग फ्री असेल आणि त्याचे सर्वा या ठिकाणी अक्षयजी जलगावकर उपस्थित होत आहेत, त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती या। ट्रॅक ब्रदरचे सर्व अक्षयजी जलगावकर अपनास विनंती, अपन मंचावरती आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत। अक्षय जी जलगावकर, मैं आपका स्वागत करना चाहूंगा। मैं उस लकी ड्रॉ में जरूर हिस्सा लेता बुराड़े, लेकिन मेरे बाल झड़ गए। तो भावड़े की तरफ से हमें इनाम आ चुका है 200 का। भावड़े मैं आपका शुक्रगुजार हूँ। अक्षय भी आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। आणि त्यांचे सहकारी रितेश सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत। हाँ, तभी तो मुझे लगता है कि केतन के बाल इतने अच्छे क्यों हैं। टीम का टोटल 16 रन, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। 49 की दूरी तय करनी है, 48 रन बने थे, 33 की अभी भी दूरी है। गेंदें बची है 20 में 33, 13 का फासला। गेंदबाज ये स्लोरवंती शायद रिएक्शन ऐसा था कि अंदरूनी किनारा लेकर जा चुकी है। बाबू घारे साहब इनकी तरफ से मेडन ओवर के लिए 5000, विकेट हैट्रिक के लिए 3000। दुगडे साहेब इथे अर्थातच जिथे मैदानावरती पारितोषिकांची कैरात आहे तिथे बाबू गारे कॉमेंटेटरला सोडतील असं वाटलं नाही आणि त्यांनी समालोचन कक्षासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलंय। मनस्वी आपलं सुद्धा बाबू गारे स्वागत। निश्चित रूप से बीड आणि मुद्रे टीमचे कॅप्टन आपण जरा माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्वरित आपण। देखिए संदीप बोराड़े, मुझे आदत सी हो चुकी है इनामों की और मैं परेशान था 1 बजे तक। अभी कितने बजे हैं? उद्योजक रामशंकर यादव यांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत। अक्षय सर, तुम्हाला उद्या पुन्हा एकदा यायचं आहे कारण तुमचा जो लकी ड्रॉ आहे तो उद्याच ओपन होणार आहे, कारण उद्या आमच्या सर्व ज्यांचा बॅनर या ठिकाणी झलकतोय आमच्या आदितीताई तटकरे या मंचावरती दाखल होणार आहेत, त्यामुळे लकी ड्रॉ हा उद्याच्या रजनीमध्येच ओपन होणार आहे। देखिए क्रिकेट की टूर्नामेंट रखी जाती है क्रिकेट खिलाड़ियों के लिए, लेकिन देखने वाले लोगों के लिए क्या। ये जब आकिब भाई, केतन और भावड़ा इन्होंने जब पूछा हमारे मोरे साहब से, हमारे छोटे उस्मान ने जब पूछा तो उन्होंने वो मन में बात ली। और हम देख रहे दर्शकों के लिए स्कूटी है, यहाँ पे LED टीवी है, दर्शकों के लिए भी आईवा कैच के लिए 1100 रुपए का इनाम है। तो बुराड़े साहब 11:15 बज चुके हैं और अभी इनाम आ चुका है हमारे कमेंट्री बॉक्स के लिए बाबू घारे इनकी तरफ से। ये 10 बजे तक आना चाहिए था, हालांकि वो देरी से आए हैं। टीम का टोटल 18 रन, 31 रनों की अभी भी जरूरत, 31 रनों की अभी भी जरूरत। गेंदें बची है 18। स्ट्राइकर एंड पर अमोल बड़ा हिट लगाने की कोशिश की थी। एक हाई वोल्टेज ड्रामा, भावड़ा ने भी हमें इनाम दिया है, उनका भी मैं शुक्रगुजार हूं। लेकिन एक ड्रामा है हाई वोल्टेज, एक कांटे की लड़ाई। बीपी के पेशेंट हो तो ये लड़ाई ना देंगे, क्योंकि उनके दिल की धड़कनें बोलेगी, उनके दिल की धड़कनें बोलेगी, क्योंकि क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल। क्रिकेट इज अ चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। राजीव कोठारी साहब के भाषा में कहा जाए तो एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता। प्रवीण सर आयोजक अर्थातच हर्षल भाऊ मोरे यांच्याकडून सुद्धा समालोचन कक्षाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय, मनस्वी त्यांचं सुद्धा आभार। निश्चित रूप से उनका भी मैं आभारी हूं। ये कमाल है ना, कमाल, मेरी आवाज अचानक से बढ़ गई, उसका क्रेडिट जाता है भावड़ा को, जिन्होंने हमें अच्छी बिरयानी खिलाई। टीम का टोटल 21, 16 गेंदे, 28 रनों की जरूरत। कैच नहीं छोड़ना चाहिए, कैचेस विन द मैचेस।
आमचे गुरुवर्य टीके माई साहेब नेहमी म्हणतात पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. षटकार हॅट्रिक जर या ठिकाणी बावलेल्या टीमने ठोकली तर आदरणीय राजेशजी मोडक कर्जत टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज बावलेल्या टीमसाठी. देखिए दोनों तरफ ढेर सारे इनाम है. या तो विकेट की हैट्रिक नहीं हो रही है या तो मेडन ओवर नहीं जा रही है. 5,000 है मेडन ओवर के लिए, विकेट हैट्रिक के लिए 3,000 है, छक्कों की हैट्रिक के लिए 3 और 2 5 है. 2 लोगों ने लगाए हैं, एक और 1,000 है, 6,000 है. दोनों में से कोई एक होना चाहिए, किसी के तो पैसे जाने चाहिए, वरना हम लोग है ना कमेंट्री के जरिए उनका 100 बार नाम लेते हैं, तो जाना चाहिए. आणखी एक उद्याची खुश खबर जरूर देऊन टाकूया आता प्रवीण सर. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुशीलदादा जाधव यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. त्याच समेत आदरणीय मधुकर दादा सुर्वे, आदरणीय दीपकजी साळे सर, त्याच समेत आर्यन डिजिटलचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत. परंतु या ठिकाणी अनोखं पारितोषिक आयोजकांच्या वतीने लागलं गेलंय. उद्या ऐवज झेल जो कोणी टिपेल त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. उद्या प्रेक्षक वर्ग काय करतील माहित नाही. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनाने हैं बावड़ोली टीम को. 13 गेंदे और 24 रनों की जरूरत. बोराडे मैच के ऊपर भी ध्यान देना जरूरी है. कल दर्शकों के लिए 5,000 जरूर है, लेकिन इस टूर्नामेंट की जो इनामी राशि है वहां से ये टीम पीछे ना हटे, इसलिए मैच की ओर भी ध्यान देना बेहद जरूरी. आदरणीय प्रवीणजी कडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. डॉट गेंद आई है, डॉट गेंद आई है. 13 में 25, 24 की जरूरत थी, अब 12 में 24 की जरूरत. आवाज लय मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, तसा नाव आहे मोठा राष्ट्रवादीच्या नेत्याचा, टंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे दादाचा, टंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे दादाचा. येस, थँक्यू. पहा प्रवीण सर, आपण म्हणतो ना की प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू असतील, समालोचक असतील, परंतु अंपायरकडे का दुर्लक्ष करायचं. बाबू गारेंनी ते जाणलं आणि खरोखर अगदी जे अंपायरगिरी चालू आहे त्याच्यासाठी तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आलंय. निश्चित रूप से मेहनत करने वाले इंसान के हर मेहनत को न्याय दे रहे हैं बाबू गारे. ठोक दीजिए. शुक्रिया दीजिए. 12 गेंदे अब 24 रनों की जरूरत. गेंदबाज तालुकाचा हर्षल धन्यवाद. दादाचा, युवक अध्यक्ष कर्जत शहराचा, त्याच्या समोर लागला अक्षय गायकवाड़. 12 गेंदे 24 रनों की जरूरत. स्ट्राइकर इन पर अमोल मोड़क. क्या मोड़क मोड़ देंगे सामने वाली गेंदबाजी को, कुचल देंगे, मचल देंगे, करेंगे सरेआम कत्लेआम. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. ऐसा नहीं होना चाहिए. फोन अगर नॉट रीचेबल हो तो हम परेशान होते हैं सामने वाले का, उसी तरह गेंद अगर बल्ले के नॉट रीचेबल हो तो टीम परेशान होती है. रीचेबल, कनेक्शन, कनेक्टिविटी ये होना जरूरी है. गेंद और बल्ले के बीच संपर्क होना जरूरी है. डॉट जा चुकी है गेंद. 11 गेंदे 24 रन. और यह ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना. और ये क्या हुआ, और ये क्या हुआ, पहुंचे थे 2 रन मिले. 11 में 24 की जरूरत थी, अब 10 में 22 की जरूरत. जीवन दान दिया है अमोल मोड़क को. अब इन्हें अच्छी बल्लेबाजी करनी होगी. वावड़ोली के इस धुरंधर को बनना होगा मुकद्दर का सिकंदर, क्योंकि नसीब के ऊपर नहीं मेहरबान होना, नसीब खुद लिखो अपने हाथों से, क्योंकि तकदीर, हम अपनी तकदीर है ना अपने हाथों से लिखते हैं. उसी तरह कुछ करो, लड़ो, संघर्ष करो,
क्योंकि जीवन में आपके पास एक एम होना चाहिए, गोल होना चाहिए। मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ कर दिखाना है। आज मैं भी हमारे राजू कोठारी साहब की तरह बड़ा कमेंटेटर होता, लेकिन मैं नहीं हुआ। क्यों नहीं हुआ? क्योंकि मैंने उतनी ज्यादा उनसे मेहनत नहीं की। आज मैं भी डॉक्टर होता, क्यों नहीं हुआ? मैंने मेहनत नहीं की। देखिए, काश आपको सपने दिखाती है, लेकिन कोशिश आपके उन सपनों को पूरा करती है। काश और कोशिश में यही अंतर है। बल्लेबाजों ने अगर कोशिश की तो ये रन जरूर पूरे होंगे। तीसरे अंपायर टोटल 27, 10 गेंदे और 22 रनों की जरूरत। 10 गेंदे 22 रनों की जरूरत। यॉर्कर लेन गेंद को उठाया है, सिंगल ही मिलेगा। 10 में 22 की जरूरत थी, अब 9 में 21 की जरूरत। मैच काफी गर्म हो चुका है, दोनों तरफ से कोशिशें हो रही कि हम ही जीतेंगे। एक हाई वोल्टेज ड्रामे की तरह। यकीन मानिए, क्रिकेट भावनाओं से जुड़ा हुआ खेल है। क्रिकेट में कोई जाति नहीं, कोई धर्म नहीं, कोई पंथ नहीं, क्योंकि कोठारी साहब ने भी देखा, मैंने भी देखा। सचिन तेंदुलकर के सैकड़े पर झूमते हुए भारत को मैंने देखा, जहीर खान के विकेट के ऊपर नाचते हुए भारत को मैंने देखा है। और ये देखिए, इस बाउंड्री के ऊपर हम देखेंगे वावळोली के दर्शकों को नाचते हुए। गीता गावकीचा आहे पाठिंबा सगळ्यांचा, भावगीता गावकीचा आहे पाठिंबा सगळ्यांचा, डंका वाजतोय नावाचा हर्षल मोरे साहब डंका वाजतोय नावाचा। निश्चित रूप से इस टूर्नामेंट को tenniscricket.in के जरिए, क्योंकि 21 लाख से भी ज्यादा इनके सब्सक्राइबर है, 21 लाख लोगों को ये नोटिफिकेशन जाती है कि ये टूर्नामेंट कहाँ हो रही है। ये टूर्नामेंट पूरा होते होते 20-22 लाख तो जरूर देखेंगे लोग। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंधाधुन फायरिंग, लेकिन अगर धनुष से तीर निकल जाए ना तो वो निशाने पे होना चाहिए। आपको अर्जुन बनना होगा, अर्जुन। नीचे पानी में देखकर भी ऊपर मछली की आंख को फोड़ दे। ठोक दीजिए। Yes, thank you. बीर आणि मुद्रे टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा। तमाम क्रीडा रसिकांसाठी उद्याच्या रजनीमधली आणखी एक खुशखबर आपल्या भेटीला घेऊन आलोय। अर्थातच उद्या जो प्रेक्षक आयोवा झेल टीव्ही त्याच्यासाठी या स्पर्धेचे सर्व आयोजक आदरणीय हर्षल भाऊ मोरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। आता उद्या मला वाटतं खरोखर कॉमेंट्री सोडावी लागेल आणि ग्राउंडच्या आजूबाजूला जावं लागेल। नाही, तसं काही करायची गरज नाहीये। उद्या बघा, समालोचन कक्षासाठी सुद्धा मोठं बक्षीस येणार, विश्वास आहे मला। कॉन्फिडन्स उद्याचं सांगते मी, कॉन्फिडन्स पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, उंची बरीच गाठाल। ठोक डीजे। आता आलाय र एकटा टायगर, आता आलाय र सुधाकर घारे एकटा टायगर, धन्यवाद डीजे मास्टर। खरं म्हणायला गेलं ना तर प्रवीण सर गाणं सुंदर वाजलं जात आहे। ज्यावेळी तुमच्या विरोधात हवेचं वारं फिरतं ना त्यावेळी येणारा विजय हा फार आनंदात असतो आणि तसंच कार्य सध्या मित्र म्हणायला सुधाकर भाऊ गारे यांनी सध्या केलेलं आहे। आणि आता जर पाहायला गेलं तर कर्जत नगर परिषदेमध्ये ज्यांचा हातखंड आपल्याला पाहायला मिळाला, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष आदरणीय हर्षल भाऊ मोरे यांनी फार महत्वाची भूमिका राहिले कर्जत नगर परिषदेमध्ये। निश्चित रूप से बोराडे साहब, मैं आपके बातों से सहमत हूँ। शेर अगर 2 कदम पीछे जाए तो उसका यह मतलब नहीं है कि वह शिकार करना छोड़ देगा। शेर अगर 2 कदम पीछे आ जाए ना तो उसकी गति और ज्यादा तेज होती है और शिकार को अपने पंजे में इस तरह कस लेता है कि वह शिकार इधर उधर भागने की जरूरत ही ना करे। ऐसा ही कुछ इस कर्जत की राजनीति में है। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आखिरी 6 गेंदे और 17 रनों की जरूरत। 6 में 17 किसको होगा खतरा? कोठारी साहब, किसको होगा खतरा? वावड़ोली या फिर नेवाड़ी? लीड तो दोनों तरफ है। कोठारी साहब कह रहे भाई जीते, कोई भी जीते लेकिन क्रिकेट की जीत होनी चाहिए।
युवा उद्योजक ठाणा सिद्धेश अभंग के साहब विकल आने वाले हैं, लेकिन आखिरी 6 गेंदे और 17 रनों की जरूरत है। किसे खतरा बनेगा स्ट्राइकर इन पर इस वक्त? धनराज कांबेरे जिनके हाथों में नसीब है, उन्हें बताना होगा बॉलर को। ये 2.5 किलो का हाथ जब आदमी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। वही बॉलर को ये बताना होगा, मैं वो चालाक लोमड़ी हूं जो शेर के शिकंजे में नहीं आ सकती बल्कि शेर को भी चकमा देने की ताकत रखती हूं। गेंदबाज रामदास पवार, क्या आएगा छक्का, क्या आएगी बाउंड्री? ऑन साइड के ऊपर खेला है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, सिंगल जरूर मिला, क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा और यह गाड़ी ब्रेक फेल। ठोक दीजिए। उभं राहतील तिथं निघतोय मोर्चा, कायम मजबूत असतोय खर्चा. यस, थँक्यू डीसी. दरम्यान जर पाहायला गेलं तर आणखी एक खुश खबर येते. येणारी 14 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक अर्थातच सुधाकर भाऊ घारे आणि जगदीश भाऊ देशमुख A1 जोडी चषक खानपीच्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 1 गाव 11 ची स्पर्धा जरूर असेल, परंतु तिथे अनेक संघांना संधी जर घ्यायची असेल तर त्यांनी सुद्धा तिथे आदेश मसे बाबू घारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निश्चित रूप से ये मैच समय ले रही है. 5 गेंदे 16 रनों की जरूरत. स्ट्राइकर एंड पर धनराज कांबेरे जिनके हाथों में ताकत है, रन बना सकते हैं ये और बना सकते हैं. ऊंचा खेला है, गेंद हवा में है और यार पर स्टेडियम पर बेहतरीन सिक्सर. देखिए एवारी के लिए लक फैक्टर कितना था. धन्यवाद डीजे. जब तक घारे साहब यहाँ पे मौजूद थे, बाबू घारे साहब चेयर पे, तो सिंगल ही आ रहे थे. जैसे वो चेयर से नीचे गए उसके तुरंत बाद सिक्सर आया वावलोली के लिए. वावलोली के लिए सिक्सर आया. ये क्रिकेट में ऐसे तोड़कों पे मैं भरोसा नहीं रखता, लेकिन कभी कभी ऐसा हो जाता है. अभी भी गेंदें बची है. 4 और 10 रनों की दूरी. स्ट्राइकर इन पर धनराज कांबेरे जिन्होंने इनाम लगाया था, उन कांबेरे साहब से मैं पूछना चाहूंगा, ये अगर मैच जितवाते तो इनको कितना वो देंगे? अशोक कांबेरे साहब जिन्होंने 2000 का इनाम लगाया था लगातार 3 सिक्सर्स के ऊपर. 4 में 10 की दूरी. ये ऑन साइड के ऊपर खेला है, एक तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा? दूसरा. यह तीसरे अंपायर की मांग की रही है. अब देखेंगे कि बल्लेबाज आउट है या नॉट आउट. चलिए तीसरे अंपायर लग जाइए काम पे, आपको दिखाएगी टेनिस क्रिकेट .in. दूध का दूध, पानी का पानी. उद्याच्या रजनीमध्ये अनोखी पारितोषिक जरूर पाहायला मिळत आहेत. आईबा जेलसाठी आयोजक आमचे हर्षल भाऊ मोरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षक वर्ग राजा आहे उद्याच्या रजनीमध्ये. आज जर पाहायला गेलं तुडुंब गर्दी आहे, परंतु उद्या आणखी गर्दी या स्पर्धेला जरूर पाहायला मिळेल. आणि खरं म्हणायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला नेट वायफाय सुविधा पुरवण्यात आलेली आहे, स्वप्नील दिघे वायफायचे सर्वा, त्यांनी तर एक वेगळं पारितोषिक लावलं आहे. संपूर्ण उद्याची रजनी जितकी डॉट बॉल येतील प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नक्कीच. उद्या 2 आयवा कॅच घेतले का मी डायरेक्ट घरी झोपायला जाणार आहे. आता थोडं बॅटर्सची आपल्याला उद्याला सल्ला मसलत करावी लागेल. बाबा सिक्सर मारला तर जरा समालोचन कक्षाकडेच मार, म्हणजे आम्हाला तरी कॅच घेता येईल. निश्चित रूप से. ये क्या है अंपायर, ये क्या है? चलिए अंपायर की उंगली क्या कहेगी, आउट या नॉट आउट? क्या इशारा कहेगा? मैच काफी क्रूशियल मोमेंट पे है. 4 में 10 चाहिए. इस फैसले के पहले 4 में 10 चाहिए थे. आउट है ये, मतलब सिंगल ही पूरा. 3 में 9 की जरूरत. 3 में 9 की जरूरत. कितना कांटे भरा मुकाबला है ये. सचमुच क्रिकेट आपको भावनाओं से जुड़ा हुआ खेल मैं मानता हूं. इमोशन से भरपूर ये खेल है.
पहले जब 17 चाहिए थे तो नेवाड़ी का 12th मैन मानो उनके चेहरे पे मुस्कान थी, अब थोड़े से रिलैक्स हो चुके हैं तो हमारे बावली के 12th मैन, क्योंकि 3 में जो 9 रन चाहिए वो रेंज में है, रेंज के अंदर है ये टारगेट, ऐसा नहीं है कि काफी दूर जा चुका है। नेवाड़ी के 12th मैन अब थोड़े से टेंशन में आ चुके हैं, कई बल्लेबाज छक्का ना मार दे, और ये जो 12th मैन है बावली के वो कह रहे भाई तू एक मार एक मार एक मार ताकि हम इस मैच में पूरी तरह से वापस आए। 3 में 9 की जरूरत, 3 में 9 की जरूरत। ये वाइट बॉल आता हुआ, 3 में 9 की जरूरत, और अगर ये वाइट बॉल तो 3 में 8 की जरूरत। क्या किया है बैटिंग बॉलिंग टीम ने रिव्यू लिया है। थ्रो भी देखना है, आणि नक्कीच आपल्याला इंटरव्ह्यू भेटलाय खरं तर हर्षल मोरे साहेब मराठी माणूस आहे, मी त्यांच्यासाठी एक नक्कीच म्हणेन, त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलाय, मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गाड्या तुला रे आता भीती कशाची, परवा विकुणाची, मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हाँ पृथ्वी मोलाची। यानी कि आपका मन साफ होना चाहिए, मन साफ हो तो कोई भी प्रोग्राम क्यों ना ऑर्गेनाइज करे, उस प्रोग्राम को सफल बनाने के लिए परवरदिगार भी आपका मददगार साबित हो सकता है। क्या बात आहे प्रवीण सर, जबरदस्त. कारण म्हणायला गेलं ना तर अगदी बघा इथे बोराडे साहेब 1 मिनिट, काय निर्णय आहे पंच मुन्ना सर? थ्रोचा नो बॉल आहे, थ्रोचा नो बॉल. हे फार महत्वाचं आहे प्रवीण सर. मैदानात आपण आजची रजनी जशी सुरुवात झाली तसं मी सांगितलं होतं, जर आयोजकांनी घरच्या टीमला सोडलं नाही तर बाहेरच्या गोलंदाजाला कसं इथे मैदानात टिकून देतील. बोराडे पण ते नियम सांगा, थ्रोच्या नो ला काय पनिशमेंट वगैरे. अर्थातच या ठिकाणी गोलंदाज संपूर्णपणे या स्पर्धेतून बाद असेल. त्यानंतर तुम्हाला माहिती सांगतो, 3 धावांची पेनल्टी प्लस नो बॉल म्हणजे 4 या झाल्या, आणि या बॉल वरती धावून वगैरे आलेले आहेत का नाही ना, म्हणजे 4 धावांची ही पेनल्टी बसली आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. क्या बात आहे. असाच सामना खरं म्हणायला गेलं तर काल या अशा चुकीमुळे गमावला गेला असो, परंतु इथे मी चर्चा तीच करतोय. 3 में अब 5 की जरूरत, 4 रन, क्योंकि पेनल्टी के 3 और नो बॉल का 1, अगली गेंद होगी फ्री हिट. 3 में 5 की जरूरत. क्या कहेंगे आप? सट्टा बाजार गर्म हो चुका है, कोई दाव लगा रहा है नेवाड़ी के ऊपर, कोई दाव लगा रहा है वावड़ी के ऊपर. कई लोग कह रहे हैं कि मेरी ये टीम जीतेगी, कई लोग ये कह रहे हैं कि मेरी ये टीम जीतेगी. बॉलर करिश्मा करेगा तो बल्लेबाज चमत्कार करेगा. हर कोई मन में ये ठान ले कि जीतेगा कौन, लेकिन हमारे मन में ये सवाल है, आखिरी क्षणों में जो अच्छा खेलेगा वही जीतेगा. क्योंकि क्रिकेट ही नहीं, व्यक्तिगत जीवन में एक मुहावरा है, बीज बोए बबूल का तो आम कहां से आए. आम खाने के लिए अच्छे बीज बोना जरूरी है. जो अच्छा बीज बोएगा उसे ही जीत के आम का स्वाद चखने का मौका मिलेगा. क्यों आके भाई पाटिल, उनको मुस्लिम भाई बेकरी वाला इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है. और ये नो बॉल, और ये क्या हुआ? ये छक्का भी आया, ये छक्का भी आया. अब बॉलिंग करने वाले कप्तान पूछ रहे होंगे ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, लेकिन जीती बैटिंग करने वाली टीम ओवली. ठोक दीजिए. आपण सन्मानाकडे वळूयात. आदरणीय बाई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अकिबबाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्याच समेत आदरणीय मधुदादा सुर्वे यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय अकिब पाटील यांच्या शुभ हस्ते विधानसभा अध्यक्ष